देशात व्हीपी सिंगांचं सरकार असताना मंडल आयोग आला आणि त्या मंडल आयोगाला किंवा त्या मंडल आयोगाच्या संदर्भातली शिवसेनेची जी काही भूमिका होती त्या भूमिकेबरोबर राहताना किंवा मंडल आयोगाला पाठिंबा देताना छगन भुजबळ यांनी शिवसेनेत असताना बाळासाहेब ठाकरे यांच्या समोर आपलं राजकीय भवितव्य पणाला लावत, आपलं अख्खं आयुष्य, आपला जीव पणाला लावत शिवसेनेबरोबर पंगा घेतला आणि शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. आज तेच भुजबळ 70 ओलांडल्यानंतर पुन्हा एकदा नव्याने कात टाकण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी ते राज्यातल्या आणि देशातल्या सगळ्याच पक्षांना अंगावर घेत फिनिक्स पक्षासारखी एक नवी उभारी घेण्याचा प्रयत्न करतात. 90च्या दशकामध्ये भुजबळ संपले होते असं म्हटलं जात होतं, कारण त्यांचा मुंबईत पराभव झाला होता. तेच भुजबळ पुन्हा फिनिक्स पक्षासारखे उभे राहिले. अनेक वादग्रस्त प्रकरणांमध्ये ते चर्चेला आले. वेगवेगळ्या भ्रष्टाचारांमध्ये त्यांची नावं आली. ते तुरुंगात गेले. तुरुंगातून ते बाहेर आले. त्यावेळेला त्यांना फार प्रतिष्ठा मिळणार नाही असं वाटत असताना भुजबळांनी आता ओबीसी कार्ड असं काही खेळलंय की एक तर भुजबळ जगले तर ते सिकंदर म्हणून जगतील, राज्य करतील ओबीसींच्या एक गट्टा मतांवर. कारण लोकनेता असलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर आपणच ओबीसींचा कैवारी आहोत असे संदेश देण्याची संधी भुजबळांना मिळालेली आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टीतून भुजबळ एक मोठं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतायत. ते काय करतायत हे मी आपल्याला सांगतो. आजच्या घडीला भुजबळ हे सगळ्यात चर्चित व्यक्तिमत्व ठरलंय महाराष्ट्राच्या राजकारणातलं. नेमकं हे छगन भुजबळांचं काय चाललंय हे मी आपल्याला सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रांनो, छगन भुजबळ म्हणजेच माझगावच्या अंजीरवाडीत राहणारा एक इंजिनियर तरुण छगन चंद्रकांत भुजबळ आयुष्यात अगदी लहानपणापासून प्रचंड हालअपेष्टा, प्रचंड गरिबी, दारिद्र्य, अगदी 18-20 दारिद्र्य यांच्याशी मुकाबला करत, यांचे बरोबर झुंज देत वाढला, मोठा झाला, राजकारणाच्या दिशेला वळला आणि बाळासाहेब ठाकरे नावाच्या एका मिडास राजाच्या संपर्कात आला. बाळासाहेबांनी आपल्या स्वभावाप्रमाणे या माळी कुटुंबातल्या तरुणाला हात लावलं आणि पुढे त्याचं सोनं झालं. मुंबईचे महापौर होण्याचं भाग्य त्यांना लाभलं. विरोधी पक्षनेता, आमदार, मंत्री हे सगळं भुजबळांना मिळालं. आधी बाळासाहेब ठाकरेंमुळे आणि त्यानंतर छगन भुजबळांच्या पदरात जे काय पडलं ते शरद पवारांमुळे. पण त्याच वेळेला आपण जरी माळी कुटुंबातले असलो, आपण ओबीसी असलो, आपण गरीब होतो, हे जरी खरं असलं तरी भुजबळांनी जी संपत्ती उभी केली, जे काही विश्व निर्माण केलं, त्यातून भल्या भल्यांचे डोळे पांढरे झाले. अब्दुल करीम तेलगी बरोबरच्या त्यांच्या भ्रष्टाचाराच्या आणि अनेक सुरस कथा समोर आल्या. वेगवेगळे भ्रष्टाचार त्यांचे समोर आले आणि भुजबळ तुरुंगात गेले. 90च्या दशकामध्ये भुजबळांचा पुनर्जन्म झाला होता, कारण शिवसेनेनं अक्षरशः भुजबळांना संपवून टाकायचं ठरवलं होतं. त्यानंतर एका तरुण शिवसैनिकाने म्हणजेच बाळा नांदगावकरांनी भुजबळांचा पराभव केला आणि बाळा नांदगावकर महाराष्ट्राच्या राजकारणातले जायंट किलर ठरले. तेच भुजबळ आता 70 नंतर तुरुंगात जाऊन आल्यामुळे संपतील असं सगळ्यांना वाटलं होतं. कारण भुजबळ यांना आपण वेगवेगळ्या पद्धतीत तुरुंगात असताना कसे होते, तुरुंगाच्या व्हीलचेअरवर कसे भुजबळ बसले होते, हे आपण सगळं पाहिलेलं. आता भुजबळ जेव्हा शिवसेनेतून शरद पवारांकडे गेले त्यावेळेला ते काँग्रेसमध्ये पहिल्यांदा गृहनिर्माण मंत्री झाले आणि तिथून नंतर त्यांना अनेक मानाची पदं मिळत गेली. ते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री पण झाले. त्यावेळेला देखील वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्यांबरोबरची त्यांची मैत्री, त्यांचे इतर सगळे उद्योग याच्यामुळे भुजबळ सतत बातमीत राहिले. भुजबळ हा एक डॅशिंग माणूस आहे, पण आता तोच डॅशिंगपणा घेऊन पुन्हा राजकारणाची दुसरी इनिंग खेळण्याचा त्यांचा प्रयत्न. याचं कारण काय? तर याचं कारण हे आहे, गोपीनाथ मुंडे हे ओबीसींचे खऱ्या अर्थाने लोकनेते म्हणून महाराष्ट्राने त्यांना पाहिलं होतं, अनुभवलं होतं. आणि गोपीनाथ मुंडे यांनी आपला कॅनव्हास या ओबीसी कार्डावर इतका प्रचंड मोठा करून ठेवला की त्या कॅनव्हासचा धसका दस्तूर खुद्द नरेंद्र मोदी यांनी पण घेतला होता, असं भाजपमधली काही जाणकार आणि दिल्लीतली जवळची मंडळी सांगतात.
आता याच गोपीनाथ मुंडे यांचं अकाली निधन झालं आणि त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्याकडे असलेला ओबीसी मतदार किंवा ओबीसी बांधव जो आहे तो काहीसा पोरका झाला असं वाटत होतं. भुजबळांच्या समोर हे सगळं घडत होतं, पण भुजबळांना शरद पवारांचाही एक वेगळा तसा दरारा आणि धसका होता. पण तोही झुगारून भुजबळांनी समता परिषदेचं जे काही आपलं व्यासपीठ आहे आणि तिथून जे काही ओबीसीचं काम आहे हे सुरू ठेवलं होतं. मग दिल्ली असेल, आग्रा असेल, पाटणा असेल, इथे भुजबळांनी लाखोंच्या सभा केल्या आणि शरद पवारांना हे सूचित केलं की मी ओबीसीचा नेता आहे, पक्षात मला तुम्हाला मानाचं स्थान द्यावं लागेल. पवारांनी देखील ते दिलं. प्रत्येक वेळेला पवार त्यांच्या बरोबरीने उभे राहिले. इतकंच नव्हे तर भुजबळ तुरुंगात असताना किंवा ते न्यायालयात आले असताना त्यांच्यासाठी अनेक वेळेला प्रयत्न केले गेले. त्या सगळ्या प्रयत्नांना यश आलं नाही. याचं कारणच आहे की भुजबळांना जो विरोध होता तो पराकोटीचा होता. आता तेच भुजबळ पुन्हा एकदा उभे राहिलेत, कारण ओबीसी आता निराधार होत आहेत की काय, ओबीसीच्या कोट्यातलं सगळंच मराठ्यांना आरक्षणाच्या नावाखाली कुणबी म्हणून दिलं जाणार की काय, असं चित्र राज्यात निर्माण झालंय. अनेक मराठी नेते धास्तावलेत. अनेक मराठा नेत्यांना असं वाटतंय की आता सगळं संपलं. आता अंतरवाली सराठी इथे मराठा आरक्षणासाठी या आरक्षणाचा आगडोंब उसळला असताना आणि अनेक ओबीसी नेत्यांना लक्ष केलं जात असताना अनेक ओबीसी नेते हे काहीसे कोमात गेले होते, घाबरून गेले होते. त्याच वेळेला भुजबळांनी एंट्री केली आणि त्या भुजबळांच्या एंट्री नंतर सगळं राजकारण हे काहीसं बदललंय. दोन्ही बाजूला तराजू समसमान होईल असं चित्र दिसायला लागले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ओबीसीचं आरक्षण काढून मराठ्यांना देणार नाही असं म्हणतायत खरं, पण त्यांची राजकीय गोची होताना दिसते. त्यांच्या बरोबरचेच अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस हे त्यांची राजकीय गोची करतायत का, असंही चित्र बघायला मिळतंय. अशातच आता भुजबळांनी एक अत्यंत आक्रमक पवित्रा घेतलाय आणि त्यामुळे त्या पवित्र्याला बघत भाजपमधल्याच त्यांच्या काही मित्रांनी, अगदी स्पष्ट सांगायचं तर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भुजबळांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा असं भाष्य काल केलंय. आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी नवीन मागणी केली आहे की भुजबळांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि नंतर जे काय असेल ते बोलावं. आपली सगळी जी काय त्यांना असलेला प्रोटोकॉल बाजूला ठेवून मैदानात उतरावं असं जरांगे पाटलांना वाटतं. पण या सगळ्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की भुजबळ अत्यंत आक्रमकपणे कामाला लागले. आता हे तेच भुजबळ आहेत की ज्याने एका मोठ्या हिंदी वाहिनीच्या पत्रकाराला तेलगी प्रकरणामध्ये प्रश्न विचारल्यानंतर तुला चप्पलने मारेन असं म्हटलं होतं आणि त्यानंतर त्याच तेलगी प्रकरणामध्ये भुजबळ तुरुंगातही गेले होते. ते भुजबळ आता प्रसार माध्यमांमधल्या आपल्या काही सहकाऱ्यांना, काही मित्रांना, काही पत्रकारांना लक्ष करतायत. तेच भुजबळ आता मराठा आरक्षणासाठी काम करणाऱ्या किंवा ती मागणी आक्रस्ताळेपणे मांडणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनाही आव्हान देत आहेत आणि त्यामुळे ही भुजबळांची सेकंड इनिंग आहे असं सांगितलं जातंय. आता भुजबळ हे राजीनामा देतील का नाही देतील हे येणाऱ्या काळात ठरणार आहे. पण जर माझा राजीनामा हवा असेल तर मला मुख्यमंत्र्यांनी सांगावं असा एक नवा पेच मुख्यमंत्र्यांसमोरच भुजबळांनी आता टाकलेला आहे. आता ह्याचं कारण काय तर बघा, भुजबळांचा राजीनामा घेऊन जर भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेर काढलं तरी देखील ओबीसी दुखावू शकतो आणि मग ओबीसीचंच आरक्षण मराठ्यांना दिलं जाणार आहे हे स्पष्ट होऊ शकतं. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही भुजबळांना मंत्रिमंडळातून जा, बाहेर पडा असं सांगणार नाहीत. अशाच परिस्थितीमध्ये छगन भुजबळ हे दुष्काळग्रस्त भागातील किंवा आपल्या मतदारसंघातील अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमांवर किंवा त्यांच्या वेदनेवर फुंकर मारण्यासाठी बाहेर पडलेत. त्यांना गावबंदीचे इशारे देण्यात आलेले आहेत. पण मला गावबंदी केली तर 6 महिन्याचा तुरुंगवास घडवेन असं सांगायला भुजबळ मागे पुढे राहिलेले नाहीयेत. आजपर्यंत भुजबळांचा मुकाबला अंजली दमानियापासून ते संजय राऊतांपर्यंत वारंवार होत राहिलेला आहे. आता तेच भुजबळ ओबीसीचे नेते बनण्यासाठी किंवा ओबीसीचा राज्यातला सगळ्यात मोठा चेहरा बनण्यासाठी बाहेर पडलेत. आता याच परिस्थितीमध्ये त्यांना आपल्या मंत्रिपदावर पाणी सोडावं लागणार का की जे 90च्या दशकामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या महानेत्यासमोर
आपली शस्त्र ठेवून तिथून जय महाराष्ट्र करणाऱ्या भुजबळांना एका नव्या राजकीय इनिंगसाठी हे ओबीसी व्यासपीठ उपयोगी पडणार का? कारण भुजबळ हे शेतकऱ्यांसाठी आलेले नाहीत, ते आपल्या राजकारणासाठी बाहेर आलेत अशा स्वरूपाचा आरोप आता मराठा आरक्षणातल्या आंदोलकांनी सुरू केलेला आहे. पण अर्थात या आरोपांचं किंवा या आंदोलकांनी केलेल्या टीकेचं भुजबळांना काही सोयरसुतक नाही. कारण गेल्या अनेक वर्षामध्ये 50 वर्षात भुजबळांनी अशा अनेक टीका आणि असे अनेक आरोप झेललेले आहेत. आता भुजबळ 70 पार करून नवी इनिंग खेळायला सज्ज झालेले आहेत. आपल्याला काय वाटतं, भुजबळ हे राज्यातले सगळ्यात मोठे ओबीसी नेते म्हणून आपल्याला काम करताना दिसतील का? गोपीनाथ मुंडे यांची लोकनेता असलेली जी इमेज आहे किंवा जे स्थान आहे त्या स्थानाच्या दिशेने भुजबळांना वाटचाल करायची आहे का? गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे हिला आलेलं अपयश हे भुजबळांना आपल्या पथ्यावर पाडून घ्यायचंय का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भुजबळांची हकालपट्टी करण्याचं धाडस या सगळ्या गदारोळात दाखवू शकतील का? आपल्याला काय वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा. आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. तो आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. छगन भुजबळ हे येणाऱ्या काळात नेमकं काय काय करणार आहेत याच्याकडे आपलं बारीक लक्ष असणार आहे. कारण मराठा विरुद्ध ओबीसी हा जो काही वाद आहे हा येत्या निवडणुकीपर्यंत म्हणजे अगदी थेट लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत असाच सुरू राहील इतके स्पष्ट संकेत हे दिल्ली पासून चर्चगेट मधल्या मंत्रालयापर्यंत मिळत आहेत. आपण या सगळ्या गोष्टींकडे बारीक लक्ष ठेवणार आहोत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि असेच काही बोल्ड, बिनधास्त आणि थेट व्हिडिओ पाहण्यासाठी